प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र हातगाव या आपल्या गावामध्ये वैकुंठवासी सोमनाथ महाराज यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराने आयोजित केलेला आहे। आणि एकच नाही तर हा 12वा कार्यक्रम आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एक कार्यक्रम सर्व परिसरातील मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे। आणि या वर्षपूर्तीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। महाराजांच्या आईची इच्छा अशी होती की सानप महाराजाला बोलवा। परमेश्वर महाराजाला म्हणले, ते सानप महाराज बी म्हटल्या नाही, त्यांच्या भाषेत सोपान महाराज आणि सोमनाथ महाराज वेगळे नाही, त्यांनी एकच परमेश्वर महाराजाला सांगितलं, सोपान महाराजाला बोलो। सोपान महाराज पाहिजे, बाकी कोणते महाराज कुला घ्यायचे तर घे, पण सोपान महाराज आले पाहिजे। याचं कारण मला त्यांच्याकडं पाहिलं की माझ्या सोमनाथची आठवण येते। त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आणि सोमनाथ महाराज आपल्या भाषेत जर सांगायचं झालं आताच्या तर ते माझ्या मागे जसं राहणीमान असेल, बोलणं असेल, मध्ये मला फोन करून विचारायचे सुद्धा, दादा माझं काही चुकत असेल, कमी जास्त असेल तर मला सांगत जा बरं, मार्गदर्शन करत जा। पण चुकण्यासारखं त्या माणसाकडं काही नव्हतंच दादा, चुकण्यासारखं काही नव्हतं म्हणून एवढ्या गावांनी सप्ते केले आहे की। चुकण्यासारखं जर काही असतं तर एवढे सप्ते या ठिकाणी प्रत्येक गावांनी केले नसते आणि एवढा मित्रपरिवार आज उपस्थित राहिला नसता। त्यांच्याबद्दल एक प्रमाण मला आठवतं, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न। बस मन मोकळं होतं आणि वाणी गोड होती, त्याच्यामुळं सगळ्यांच्या हृदयात त्यांनी जागा केली होती बरं का। म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम मी पहिल्यांदा नको म्हणलं होतं परमेश्वर महाराजांना, म्हटलं कुणाचंही घ्या, मी तिकडं आलो की मी भेट देतो, मी थोडं बसतो एखाद्या कीर्तनात किंवा चालू भेट देऊन जातो, मला नको कीर्तन। कारण काय होतं माहिती आहे का, रोज कीर्तन करणं वेगळं आणि अशा सिच्युएशनमध्ये परिस्थितीमध्ये बोलणं वेगळं। आता इथं ज्ञान द्यावं काय बोलावं, एरवी 10-10 हजार माणसाला शांत करणारे आम्ही असतो बरं का, पण अशा परिस्थितीमध्ये 10 मिनटं बोलणं सुद्धा हृदयाला जड जातं आहे की। काय बोलावं, विनोद करावा का चिंतन सांगावं का ज्ञान सांगावं, बोलावं तरी काय आहे की। अशी परिस्थिती या ठिकाणी उभी राहत असते। म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि भगवंत ज्या पद्धतीनं मला बोलवेल त्या पद्धतीनं मला वाटेल तोपर्यंत बोलून या ठिकाणी थांबतो। विठ्ठला करता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, देवा तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण। तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो, तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाला जेवढा आनंद झालेला असतो ना, महाराज म्हणतात भजन करताना माझ्या मनाला तेवढा आनंद झाला पाहिजे। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। हे जर कळलं नसेल देवा तर हरिण माहिती आहे सर्वांना, हरिण माहिती आहे ना। पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही, मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं, सुंदर अशी बिन तो पारधी एका झाडावर बसून वाजवतो आणि तो बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत राहतं। तेवढ्यात पारधी हातातला बाण काढतो आणि महाराज त्या हरणाला मारून टाकतो। पण ऐका, पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा मला तू मारलंस ना, माझी काही चूक नसताना तू मला मारलं, पण आता एक कर, जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवायचं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे। म्हणजे याचा अर्थ काय,
बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. महाराज म्हणतात भजन करताना मला सुद्धा माझ्या मरणाचा विसर पडला पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा भक्ताईसे जाना. जे देही उदास गेल्या शापास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता. महाराज म्हणतात देहाची सुद्धा पर्वा भजन करताना केली नाही पाहिजे बरं का. लक्ष देऊन ऐका. हे जर कळलं नसेल देवा तर तुला काश्वीन माहिती आहे का? काश्विनीला स्तन नसतात बरं का. कोणी म्हणाल महाराज काश्विनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर काश्वीन आपल्या पिलाला दूध पाजतच नाही. मग कोणी म्हणाल तिच्या पिलाला दूध नाही तर मग ते जगतं कसं? तर कासवीचे बाळ वाढी कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणतात काश्वीन आपल्या पिलाकडे आणि पिलू आपल्या आईकडे फक्त प्रेमानं पाहतं. पण जेव्हा दोघं एकमेकाकडं प्रेमानं पाहतात ना त्या नजरेतून त्या मुलाला प्रेम पाहणा मिळतो बरं का. त्या नजरेतून त्या मुलाला प्रेम पाहणा मिळतो आणि त्या प्रेम पाहण्यामधून त्या मुलाची पुष्टी होत असते बरं का. आणि प्रेम हे बोलण्यातून व्यक्त होत नसता, प्रेम नजरेतून व्यक्त होत असतं. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. कळतं का माझं बोलणं? हा नजरेतूनच प्रेम कळतं ना महाराज. प्रेमाला बोलण्याची काय गरज आहे का नाही? नजरेतून प्रेम कळतं. काही ट्युनिंगमध्ये प्रेम कळतं. काही आपल्यासारख्याकडे पाहिल्यावर म्हणतात जय हरी महाराज जय हरी समजावं प्रेमळ आहे. काही आपल्याकडे पाहिल्यावर जय हरी समजावं वैतागलेलं आहे. हाय जय हरीच पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो बरं का. जय हरी सुद्धा कुणाचा आवडतो तर कुणाचा आवडत नाही महाराज आहे का नाही. का ट्युनिंग बदलली अर्थ बदलून जात असतो बरं का. नजरेतून प्रेम पाहणा मिळत असतो. म्हणून महाराज म्हणतात काश्वीन आपल्या पिलाकडे आणि पिलू आपल्या आईकडे दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात ना तेव्हा या जगाचा विसर सुद्धा त्यांना पडलेला असतो. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. भजन करताना मला सुद्धा या जगाचा विसर पडला पाहिजे. एवढं एकाग्र होऊन भजन केलं पाहिजे बरं का. एवढं एकाग्र होऊन भजन केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. हा जरा लक्ष देऊन ऐका. आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता महाराजानं 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. अभंगाचा सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तैसे राहो मग कैसे राहो त्याला पहिला दृष्टांत देतात आईचा आणि मुलाचा. दुसरा दृष्टांत देतात हरणाचा आणि पारध्याचा. आणि तिसरा दृष्टांत देतात कासविनीचा आणि तिचा पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न महाराज या ठिकाणी करतात बरं का. परमार्थ हा जो विषय आहे ना सज्जनो, परमार्थ हा विषय शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला. त्याला शेपूट फुटते का? बोला. का शिंग फुटतात? नाही. परमार्थात आल्यानंतर होतं तरी काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं. काही माणसं पूर्वी वाईट वागत असले माळ माळ घातल्यानंतर ते चांगलं वागायला सुरुवात करतात. मग एखादं जर त्यांना डिवचायला लागलं तर त्यांच्या तोंडातून उद्गार येतात हमने हत्यार छोडे है हत्यार चलाना नहीं भूले. पहिल्या लाईनवर जायला लावू नको, चांगलं राहायला लागलो राहू दे. कळतं का माझं बोलणं? याचा अर्थ काय? शरीरात बदल होत नाही, अवयवात बदल होत नाही, मनात बदल होतात आहे की नाही. आता कीर्तनकाराला हार घालतात लोक का? कीर्तनकाराला शिंग आहे का? बोला 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 बोल. कीर्तनकाराला शिंग आहे का? बसणाराला जेवढे अवयव आहे तेवढेच कीर्तनकाराला आहे. मग कीर्तनकाराला हार का आणि बाकीच्याला का नाही? कीर्तनकाराच्या वागण्यात बदल आहे ना आपल्या वागण्यात बदल आहे. फरक एवढाच. मनात बदल आहे ना, मनात बदल आहे याच्यासाठी हार आहे. बाकी काय महाराज? साधू मध्ये सामान्य माणसात फरक काय? दोन्ही दिसती सारिखे वरमदानी तो पारखे. महाराज म्हणतात दिसायला दोघं सारखे असतात पण वागण्यामध्ये जगा
नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिके. मग संतामध्ये आणि सामान्य माणसात फरक काय? संताच्या वागण्यात आणि सामान्य माणसाच्या वागण्यात बदल. वागण्यात बदल म्हणजे मनात बदल आहे. मनात परिवर्तन होतं. संतांनी एखाद्या दुसऱ्याला दुःखामध्ये पाहिलं की त्यांना दुःख होतं, आणि सामान्य माणसाला दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून सुख होतं. फरक एवढाच. स्वतःच्या दुःखानं माणसं जेवढे दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे आहे. माझी डायरी फुल आहे पण त्याची का झाली? अरे पण त्याची तुझी झाली, मग तुला बाकीच्याचं काय घेणं देणं नाही? दुराग्रह का करतो? दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात महाराज, आहे का नाही? लक्षात ठेवा. आता असे चांगले कपडे पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का? नाही. काही बसल्या बसल्या एकमेकाला खुंबवतास. बघा ना, डाग एका कपड्यांना. तुझे धुवून घाल ना, तुझ्याला राहणार. तुला धुयाचा कंटाळा आहे, त्याला आम्ही काय करावं आता बोला बरं? एक म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायला? मग महाराजच आहे. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडेन बांध माझ्या अंगाला. कपडे सुद्धा महाराज लोकांना चांगले घालू नये, आजी लोकांची धारणा आहे. लक्ष देते माझं कोण? का? दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला दुःख होतं तो सामान्य माणूस, आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला सुख वाटतं तो साधू. मनात परिवर्तन आहे, बाकी काय महाराज? मग एक मन म्हणतं चला कीर्तनाला, एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. हां, कळलं तुम्हाला, आहे का नाही? एखादी घालून निघून जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे महाराज, आहे का नाही? एक मन असं कीर्तनात बसलं, महाराज लोकांनी सांगितलं की म्हणतंय प्रकाश भाऊ सगळं सोडून द्यायचं, आता माळ घालायची आणि देव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्यांचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. मग आता 1.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? कोरोनात कीर्तनच नव्हते, मग जगले नाही का महाराज लोक? कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो हा भ्रम आता तरी काढून टाका. विठाला आतल्या आत मनाचे भांडणं चालू असतात महाराज. एक मन म्हणतं आपण चांगल्या रस्त्यानं गेलं पाहिजे, दुसरं मन लगेच म्हणतं अरे वो कथा कीर्तन की बात अलग होती है, संसार बोले तो थोडी मिलावट चलती रहती है. कथा कीर्तनाची गोष्ट वेगळी आहे. संसार म्हणलं की खोटं बोलणं आलं, संसार म्हणलं की थोडी भेसळ आली, संसार म्हणलं की थोडी मिलावट आली. हे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय कर? तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पहिल्यांदा मन मला अर्पण कर. मयेव मनादस्व मय बुद्धी निवशिष्यशी मयेव आता ऊर्ध्वं संशय. हा पहिल्यांदा मन अर्पण कर, मग बुद्धी अर्पण कर, मग प्राण अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज हे मन आपलं देवाकडे येत नाही, कारण महाराज म्हणतात चंचलम हे मन कृष्ण बोला प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. महाराज म्हणतात या मनाला जेवढा वेग आहे ना, या जगाच्या पाठीवर बहु चंचल चपल, बहु चंचल चपल,
लगेच कोल्याकडं नाही का महाराज एक बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही म्हणून म्हणतात ना ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरे तकदीर बदल जाए. राहे तेरे चरणों की धूल झोल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है. वाह हे मन बडा चंचल आहे. टाळे वाजू का नाही वाजू हे मन कळत नाही. हे मन बडा चंचल आहे. एक मन म्हणतं अरे एवढं गोड गायल्यावर टाळी वाजवली पाहिजे. दुसरं मन म्हणतं हा म्हणून ते म्हणलं तर आपल्याला काय घेणं नाही. लक्षात येतं का हे मनाचा स्वभाव आहे महाराज. हे मनाचा स्वभाव आहे बरं का. हे मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू जितना इसे समझाऊ उतना ही मचल जाए. या मनाला आपण किती समजून सांगण्याचा प्रयत्न करा महाराज पण हे मन ऐकत नाही. मन ऐकतं का सांगा महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे बरं का महाराज. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा देवा. अमृताहुनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. माझे केशवा मन माझे केशवा कामना कामना काम पंढरी राया काय करूया काम पंढरी राया काय करूया. बोला 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 ना. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काभाने गे सांग पंढरी राया काय करू यासी. ह्या सामान्याच्या तक्रारी नाहीत महाराज, या साधूच्या तक्रारी आहेत. सामान्यानं काय तक्रार, साधूची तक्रार आहे देवाकडं की माझं मन
भजन करत नाही, काय करू या मनाला? अमृतापेक्षा गोड देवाचं नाव आहे. म्हणतात ना, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निष्पासर, हरि का नाम जपो निष्पासर। अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो भी आया, हरि नाम नहीं तो भी आया, हरि नाम नहीं तो भी आया, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना। भगवंताचं नाम नसल त्या जगण्याला अर्थ नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे महाराज, पण मन घेतं का? बोला 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 बोला, नाही मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडतं का? नाही. दारू कडू आहे का नाही? हा, ज्याला अनुभव आहे त्यानं बोला ना. दारू कडू आहे का नाही? अनुमान प्रमाण आहे, बरोबर आहे का नाही? दारू कडू आहे पण मन सोडत नाही महाराज. काही बी करतील योगेश महाराज, पण पितील एवढं नक्की आहे. एक दारू पित होतं, त्याचा मित्र त्याला म्हणे, का रे दारू का पितो? तो म्हणे बायको सोडून गेली म्हणून. तो म्हणे मग बायको काऊन सोडून गेली? म्हणे दारू पितो म्हणून. आता याला पर्याय काय करणार आहे तुम्ही बोला? एकान बायकोला झाकणभर दारू पाजली, राजू दादा बायकोला झाकणभर दारू पाजली आणि त्या बाईनं केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असेल? अगं माझं मला माहिती आहे, मी काही एन्जॉय म्हणून नाही पिते. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. विठाळा एकाला आता आपले मित्रमंडळी म्हणून काही विनोद बोलतो बरं का. एकाला दवाखान्यात नेलं, त्याचा दात काढायचा होता म्हणून. दात काढायचा म्हणून दवाखान्यात नेलं. ते डॉक्टर म्हणे तुमचा दात काढायचा म्हणल्यावर तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल. भुलीचं इंजेक्शन कळते ना, गुंगेचं औषध. तर महाग आहे म्हणे, तुम्हाला परवडण्यासारखं नाही. तो पेशंट म्हणे मग तसाच काढा ना. डॉक्टर म्हणे त्रास होईल तुम्हाला. नाही मग डॉक्टर म्हणे, तो पेशंट म्हणे दुसरा काहीतरी पर्याय करा, मला त्रास बी नाही झाला पाहिजे आणि पैसे बी नाही लागले पाहिजे. मग डॉक्टरनं डोकं लावलं, म्हणे घेत असता का? ते म्हणे हो चालतंय म्हणे, काय कीर्तन झाल्यावर बी जमतं तसं थोडंच आहे काय, आता बसल्यानंतर तेवढं जमत नाही बाबा, आहे का ना. जमतं म्हणे. मग कंपाऊंडरला सांगितलं याला एक पेक भर. एक पेक भरला, त्याला टाईट थोडं लावल्यानंतर म्हणे आली का थोडी ताकद आली, हिंमत आली? तो थोडी आली म्हणे, थोडी आली म्हणे. त्याला सांगितलं आणखी एक भर. आता आली का हिंमत? आता अजून थोडी आली म्हणे. आणखी एक भर म्हणे. फुल केलं म्हणे. डॉक्टर म्हणे आता आली का हिंमत? पेशंट म्हणे आता कुणाच्या बापात हिंमत आहे आपल्या दाताला हात लावायची? उलटा कार्यक्रम. बिघडून जातं महाराज, आहे का नाही सांगा. दारू वाईट आहे पण मन सोडत नाही. भजन गोड आहे पण मन घेत नाही. विषय विषयाचा पडी पाडू. बोला गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. महाराज म्हणतात देवाचं नाव गोड आहे पण मनाला कडू वाटतं. विषय कडू आहेत पण मनाला गोड वाटतात, आहे का? एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. सोपं आहे महाराज, जास्त बोलायची काय गरज आहे का नाही. आता एवढा मोठा जरी उत्सव असला तर काहीला बरं नाही वाटणार. काही ना ती पत्रिका पाहिली की तशा 4 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे का अंगामध्ये पाप असलं की भजन गोड लागत नाही महाराज, आणि ताप असला की भोजन गोड लागत नाही. भजन कीर्तन चाललं म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं अजिबात समजायचं कारण नाही.
काही सप्ताह सुरू झाला की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. एवढ्याचे जर संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का? लॉकडाऊनमध्ये 100ची क्वार्टर 600 घेऊन पेली तेव्हा गावचा विकास नाही का आठवला? हां, तेव्हा गावचा विकास नाही आठवला. अरे खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. त्या पुष्पा पिक्चरनं अर्धा भारत लंगडा केला. बरोबर आहे का नाही? मी काय पाहिला नाही पण म्हणतात आहे अर्धा भारत लंगडा केला महाराज. बरं, पिक्चरच्या अगोदर हेडिंग असतं ना, इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहेत. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित जर संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढसा रडतात. त्या हिरोच्या मागं जर गुंडे लागले ना ते घरातूनच म्हणती पळ रे माय मरत का न त्याला काय होत नाही व, तू ताण घेऊ नको ते दुसऱ्या पिक्चरात पुन्हा दिसतंय व, आहे का? अवघडच काम आहे का नाही हे सांगा बरं. अवघड आहे. आमच्या शेतात त्या बाया खुरपत होत्या. तुमच्या इकडे निंदन म्हणतात का खुरपणं? निंदन. हा, निंदत होत्या. ती एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे होय व ते संग्राम नेईल का नाही व देव यानीला. म्हणलं तू खुरप घे, तुला काय घे नाही, आमचे पैसे घेतले आणि संग्रामचं काय बोललं नेल. अवघडच आहे का नाही सांगा. चांगली मालिका सुरू व्हायची असली तर ह्या बाया नवऱ्याला जेवाय वाढत नाहीत. लवकर जेवून घ्या, पवित्र रिश्ता चालू होणार आहे. मी पुन्हा वाढणार नाही. वल्ल्या फोकांना नाही घाणाय पाहिजे. हा महाराज, खरा हिरो उपाशी मारायचा. किती शोकांतिक आहे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. अब्जावधीचा खर्च आहे आता IPL वर. एका क्रिकेटरला जर खरेदी करायचा असेल तर 16 कोटी, 18 कोटी, 20 कोटी, 22 कोटी एका क्रिकेटरच्या खरेदीची बोली आहे. अब्जावधीचा खर्च आहे. आणि क्रिकेटनं सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या जीवनातला कुठला प्रश्न सुटला हो? बोला नाही. मग त्याला विरोध नाही आणि येऊन जाऊन सप्त्याला मारा जाईल काय विरोध करता हो? करा ना. अब्जाधीश खर्च व्हायला लागले त्याला विरोध करा ना. येऊन जाऊन सप्त्याला विरोध, महाराज लोकायला विरोध. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्यातच जास्त आहेत बघा. हे शोकांतिका. अरे मागचं हिजाबचं प्रकरण जर पाहिलं 1 महिन्यापूर्वीचं तर त्या मुसलमानांनी सरकारला अल्टिमेटम दिलं की आम्ही शिक्षण सोडू, कॉलेज सोडू, शाळा सोडू, पण आम्ही आमचा धर्म सोडणार नाही. एवढे धर्मवेडे माणसं असतात महाराज, तेवढं धर्मवेडा असावं लागतं. विठाला आवडत नाही का? पाप असल्यामुळं भजन गोड लागत नाही. मी मुद्द्याच्या बाजूला जाणार नाही. पाप जर असेल तर भजन आवडत नाही का महाराज? परमार्थ गोड आहे पण मला आवडत नाही. दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना तुला धर्म कळत नाही का? महाराज लोकांसाठी सांगतो का, दुर्योधनाला विचारलं तुला धर्म कळत नाही? दुर्योधनानं सांगितलं कळतो ना. जानामि धर्मम, मी धर्म जाणतो पण नच मे प्रवृत्ती, माझी वृत्ती नाही आहे. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, मी धर्म जाणतो पण मला करायची इच्छा नाही. मला अधर्म कळतो पण सोडायची इच्छा नाही. नसेलच इच्छा तर फायदा काय महाराज? चला बोला. एखादा आडमुठ म्हणला हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. याच्यापेक्षा पर्याय काय मारा? मानतच नसल तर फायदा काय? विठाला मानतच नसल तर फायदा होत नाही महाराज. मानत नसल तर पर्याय काय करणार आहे तुम्ही सांगा? हे माझ्या हातातलं काय? बोला. घड्याळ आहे? माझं म्हणणं आहे घड्याळ नाही. काय करसाल तुम्ही? बोला. काय नाही. 10 लोक बोलवसाल, मला मध्ये बसवसाल. सांगा भिका अण्णा काय सांगा, डिगोळे अण्णा काय, राजू भाऊ सांगा काय, नंदू महाराज सांगा, पप्पू दादा सांगा, सांगा बाबा काय. सगळे म्हणतील महाराज हे घड्याळे, महाराज हे घड्याळे, महाराज हे घड्याळे, महाराज हे घड्याळे. सगळ्यांचं सांगून झाल्यावर मी म्हणाल हा तुमचं म्हणणं आहे काय घड्याळे? ते म्हणतील हो माझं म्हणणं आहे घड्याळ नाही. तुम्ही काय करसाल? ए मूर्ख, याच्या नादी लागू नका. चला, याच्यापेक्षा पर्याय काय करणार आहे महाराज? मानतच नसल तर फायदा नाही आहे. लक्षात ठेवा. भजन कळतच नसेल, गोड परमार्थ कळतच नसेल तर त्याला पर्याय काय करणार आहेत आपण? विठाला म्हणतात ना काय, गोविंद गोविंद
मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवारया किंवा देवातया. मनाला सांगतात ना, देखना इंद्रियों के न घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मनाला सांगतात महाराज. मनामध्ये विश्वास पाहिजे का नाही, म्हणून महाराज या मनाला समजून सांगतात. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. मनाला सांगतात तुका म्हणे तू राख. बोला बोला मनेरी देवाई मन रूपी गाय तुम्ही ओळा बाकीच्या गायी आम्ही ओळतो. विठाळा जिकडं जाल तिकडं मनाला उपदेश. म्हणून म्हणतात काय कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची अभंगाची बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चैनाला प्रभूच्या लागू चैनाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल तुला गोविंद बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगा. कधी गेली रे वेडा तुला त्या गोडी अभंगा. भजनाची गोडी लागणं गरजेचे महाराज. पण या मनाला भजन घ्यायला आवडत नाही. महाराज बराच वेळ झाले तुम्ही सांगता मनाला भजन करायला आवडत नाही. ते तर आम्हालाही माहिती. तुम्ही नवीन काय सांगितलं, भजन करायला मनाला आवडत नाही हे आम्हाला माहिती ना. कशामुळं आवडत नाही ते सांगा. तर सांगतो मन देवाकडं न येण्याची 3 कारणं आहेत बघा. अनादिकालापासून विषयाचे संस्कार पडल्यामुळं मन देवाकडे येत नाही हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं मनाला बंधनं आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं मनाला देवाकडे गेल्यानंतर त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. या 3 कारणामुळं मन देवाकडे येत नाही महाराज. मनावर विषयाचे संस्कार आहे. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो ना. मग मनाला भजन आवडेल का सांगा बरं. किती विषयाचे संस्कार आहे महाराज. माया हो, विषयाचे संस्कार किती टाकतो आपण लेकरावर. एवढंच पोरगा असतं बघा कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याला असं फेकती. तुला मामाची पोरगी बायको करायची. दमदर दमदर दमदर. मोठ होऊ दे कोणाची करायची न कुठून आणायची तू सांगायचं कामच पडणार नाही. लहान लेकराला बायको कळत असती का.
बोला 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 माय बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. मंडपात कशी बोलू बोल ना आता. तोंडान बोल दुसरं कशाने बोलती आता. मला सांगा लहान लेकराला बायको कळत असते का? बोला याडी सांभाळो कोणी. हा बोलली मग विठाला विठाला. लहान लेकराला बायको कळते का? तांडरी कळते का? नाही त्याला काय तांडरी कळणार आहे सांगा. लहान होय पप्पू दादा. लहान लेकराला बायको कळत नाही. मग त्याला बायको कोण शिकवली? बोला बोला मायनं आहे की नाही. आईनं. बायको कोण शिकवली? आईनं. आणि मग पुढं चालून बायकोचं ऐकल्यावर त्रास वाटून घ्यायचं काय कारण? तुम्हीच बायको शिकवली ना त्याला. मग महाराज आता संसारात लक्ष देऊ नये का? लहानपणापासून आपण त्याच्यावर विषयाचे संस्कार टाकलेले आहेत. लक्ष देऊ नाही का बरं का? मग लहानपणापासून बायको 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 शिकवली. मग त्याला दुसरं आवडणार तरी काय? लहानपणावर संस्कार टाकले एका आईनं आणि आपल्या पोराला पाळण्यात टाकल्याबरोबर म्हणते काय? हा देह नाशिवंत देह नाशिवंत आहे बाळा. हा मळमूत्रानं बनलेला आहे. मग वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकाचा सांदा रवरव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई गोविंदा परी दे मदालसा सोहम जो रे बाळा. आपल्या पोराला पाळण्यात टाकल्याबरोबर हे संस्कार दिले महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. मग अनादिकालापासून विषय भोगत आलो. मग आता परमार्थ करायचा म्हणजे काय? संसार सोडायचा का? नाही. आसोनी संसारी बोला बोला. जिव्हे वेगो करी वेदशास्त्र उभारी. बाह्या सदा संसारी असावे. आसोनी भजन करावे भजन करावे आता कीर्तनकारच प्रमाण द्यायला असल्यामुळं काही ताणच घ्यायचं काम नाही. संसारी असावे आसोने नसावे. भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ. महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. कसं राहायचं संसारात? माझ्याकडे लक्ष द्या. ना जग छोडो ना हरी भूलो. ना जग छोडो ना हरी भूलो.
करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में. कळलं नाही तरी टाळ्या वाजवा. काहीतरी चांगलं झालं असा त्याचा अर्थ आहे का नाही, लक्षात ठेवा. बघा मला काय सांगायचं, माणसं पाण्यात कमळाचा उगम पाण्यातून आहे, पण पाण्याशी त्याचा फारसा संबंध येत नाही संसारात. असं राहिलं पाहिजे. माया हो माझ्याकडे लक्ष द्या. संसारात कसं राहायचं माहिती आहे का, दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का, बोला 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 बोला, नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं बाहेर काढल्यावर त्याला दही लागलेलं राहतं का, बोला बोला ना, दही लागलेलं राहतं का, नाही. माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. पण माणसं संसारात कसे राहतात, वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळलं माझं बोलणं तुम्हाला. सुटून येतो का तुटून येतो, बोला ना. तुटून, पण सुटून नाही. गुळाच्या वेलीला चिकटलेला मुंगळा. तुटून का सुटून, तुटून, सुटून नाही महाराज. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केश काढायचा, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. मग काय करायचं, शहाणे माणसं भाकरीवर थोडं पाणी मारतात आणि भाकरीला नरम करतात, बरोबर. भाकरी एकदा नरम झाली की केश काढायला कष्ट लागत नाही आणि तुटत बी नाही. तसं संसारातल्या मनाला देवाकडं आणायचं. मग तुटलं बी नाही पाहिजे आणि त्रास बी नाही झाला पाहिजे. काय करायचं, भाकरीवर जसं पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारायचं. या मनाला भक्तीचा एकदा ओलावा दिला की मन नरम होईल, आणि मन नरम झालं की नांदगाववरून बी कीर्तनाला येईल महाराज. वाह. एकदा मन नरम झालं की पिंपळवाडवरून येईल, रोहिणीवरून येईल, कासारीवरून येईल. हे मन नरम झालेलं आहे. विषयातून हे मन आता नरम झालं आणि देवाकडे आलेलं आहे. लक्षात ठेवा. मग भक्तीचे संस्कार मनाला देणं गरजेचं आहे. विठाला विठाला. पहिलं कारण विषयाचे संस्कार, आणि दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. कुणाला बंधन, आज बंधन नको आहे बरं का भाऊसाहेब महाराज. कुणालाच बंधन आवडत नाहीत आज, आहे का नाही. बंधन नको आहेत आज कुणाला. हा आवडत नाही महाराज आपल्याला बी. हा लक्षात आलं का, लक्ष देऊन ऐका. बघा कीर्तनकाराला वाटतं माझ्या मध्ये मध्ये मला जेवढे अपेक्षित आहे तेवढेच प्रमाण दिले पाहिजे, मला मध्ये डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. गायकाला वाटतं मग आम्हाला कशाला बोलवलं, आम्हाला काय खायला बोलवलं का नुसतं, बरोबर आहे. मग हे त्यांच्या मनाचा विचार करणार. पखवाजा म्हणतो इथं नाही दाखवू तर दाखवू कुठं, संस्थेतले पोरं एवढे तयार झाले मग इथं नाही तर दाखवायची कुठं, रोज विना त्याच्याकडेच, बरोबर आहे का नाही, सांगा बरं. मला काय सांगायचं, हे मनाला मनच आहे का नाही हे सांगा बा, मन आहे का नाही सांगा बरं. मग बसलेल्याला वाटतं महाराजांना विनोद केले पाहिजे, विनोदाचे चाहते त्यांना वाटतं विनोद झाले पाहिजे, गायनाचे चाहते त्यांना वाटतं गायन झालं पाहिजे, चिंतनाचे चाहते त्यांना वाटतं चिंतन झालं पाहिजे. मग ज्याच्या त्याच्या मनाचा जो तो विचार करणार, बरोबर आहे का नाही मला सांगा. मग मनाच्या विरुद्ध झालेलं मनाला आवडत नाही का, बंधनं नको आहेत. आज बंधनं पाहिजे का कोणाला, बंधनं नको. सासूचं सुनेचं पटत नाही का, हा याडी सासूचं सुनेचं पटत नाही का. सासू बंधनं टाकते आणि सुनेला ते नको आहेत. सोपं आहे, याला काय लय मोठं कारण आहे का. सासूला वाटतं सुनेनं माझ्या बंधनात राहिलं पाहिजे आणि सुनेला वाटतं हिनं मला बंधन नाही टाकलं पाहिजे. बाकी काय याच्यात अवघड, काय सांगा बरोबर, काहीच अवघड. बंधनं नको आहेत महाराज आज कोणाला. मी सांगेन बघा तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बरं का. आज कुणालाच बंधनं आवडत नाही. पोरगी लग्न करायच्या अगोदर पप्पाला म्हणते, पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं आहे. आता हे खदगावात हातगावात नाही, हे पुण्याकडं वगैरे असतं, मुंबईकडं वगैरे. हा पप्पा मला त्याच्याशी बोलायचं आहे. मग फोन करणार, हॅलो मी तुझ्याशी लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही, माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही. गांजरं खाणार का, हां मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट तुझ्या आईवडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, ही अटले भारी, माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार, तुझा नाही सांगितला तर नो प्रॉब्लेम, नो ऑब्जेक्शन. माझं मला, तुझं तुला. कळलं. काही मोबाईलमध्ये काय असतं काय माहिती नाही बघा. एकाच्या पोटात दुखत होतं, बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का, बायको म्हणे मग ते मोबाईल घेऊन डॉक्टरला फोन लाव बरं म्हणे. बायकोने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा, बरं वाटायलं म्हणे राहू द्या आता.
ज्या जागे येत आहे ना कळल, बाकीच्या ना आराम करा. विठाला विठाला. बंधन नको आहेत महाराज, डिस्टर्ब नकोय. आज कुणाला कुणाच्या लाईफ मध्ये हस्तक्षेप आवडत नाही. पोरं जरी मोबाईल घेऊन बसले ना, पाहुणे येऊ द्या, बाप येऊ द्या, आई येऊ द्या, गरज नाही त्यांना त्यांचा मोबाईल. आणि ते सांगू तुम्हाला, मी एक छान वाचलं, जगात ज्याचा कोणीच नसतो त्याचा मोबाईल असतो, आणि ज्याचा मोबाईल असतो तो जगात कुणाचाच नसतो. विठाला विठाला. बंधन नको आहेत आज मनाला, बंधन आवडत नाही महाराज, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण, देवाकडे गेल्यानंतर मनाचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. देव पहावया गेलो, येताने दुसऱ्याची नवी चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे का नाही? देव पहावया गेलो, तेथे देवाची होणे ठेलो. हा अनुभव आला पाहिजे. आपण दरवर्षी वारीला जातो आणि पुन्हा माघारी येतो. कान्होपात्रा एकदाच मंदिरात गेली पण पुन्हा माघारी आली का? म्हणतात ना, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वेश्येची मुलगी होती पण एकदा पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली नाही. धन्य कान्होपात्रा झाली बाजाची, धन्य कान्होपात्रा झाली बाजा. धन्य कान्होपात्रा झाली बाजाची, धन्य कान्होपात्रा झाली महाराज म्हणतात, भेटी झाली ज्ञानदेवाची. आहे की जीव ब्रह्माचं ऐक्य झालं, मनाचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. जीव ब्रह्म ऐक्य झाल्यामुळं मन आपलं देवाकडे येत नाही. महाराज, विषयाच्या पहिलं कारण आहे का, विषयाच्या संस्कारामुळं मन देवाकडे येत नाही. दुसरं, मनाला बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं, कान्होपात्रेसारखं मनाचं स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. महाराज म्हणतात, काय काय करी तो या काय
काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेवोपतना आदरिले. महाराज म्हणतात मन करत नाही असं नाही, मन क्षणभर सुद्धा शांत राहत नाही. बहिर दिशेला जरी गेले ना माणसं तर काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जण म्हणला काय करायला, उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत गेली पाहतो. हागता ही खोडी चळ न मोडे काडी. महाराज म्हणतात बहिर दिशेला गेलं तरी मन शांत राहत नाही. आणि तिथं जर मन शांत राहिलं असतं तर बाथरूमच्या दरवाजावर रंगोट्या झाल्याच नसत्या ना महाराज, आहे काय. मन तिथं सुद्धा शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. महाराज म्हणतात माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. महाराज म्हणतात सर्व मनावर आहे, आपल्या मनावर. माझ्याकडे लक्ष द्या, या मनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत महाराज बरं का. म्हणजे मनाला पहिल्यांदा प्रसन्न करणं गरजेचं आहे, पण मन आपलं प्रसन्न होत नाही. म्हणून देवाला म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. देवा माझे लाग तुझे चरणी, देवा माझे लाग तुझे चरणी, देवा माझे माझे मन. मनावरच चालू आहे सगळं आपलं, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. महाराज म्हणतात देवा हे मन माझं तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. ऐका बरं का, या माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे येत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. महाराज म्हणतात या मनासारखं चंचल दुसरं काही नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काही. धरुनिया बाई भवहा तारी दासरा, धरुनिया बाई धरुनिया बाई माझे चित्त तुझे पायी काही ऐसे करी काही. धरुनिया बाई भवहा तारी दासरा, धरुनिया बाई भवहा तारी दासरा.
दत्त तुझे पायी राहू ऐसे करी काही धरोनिया बाई भवा तारी दातारा. देवाला विनंती करतात, देवा आता या मनापुढं मी हातबल झालो, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. मग तुझं भजन करत असताना तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं? हो पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता. हो कोणाचं टिपण कोणी जरी बसवलं तर ज्याचं त्याचं वेगळंच असतं महाराज, आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात, पुत्राची वार्ता. दाजी आवाज द्या. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. महाराज म्हणतात, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची जी स्थिती झालेली असते, लक्ष देऊन ऐका. मला या चरणावर आज बोलायचं नाही, मला दुसऱ्या चरणावर बोलायचं आहे. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाला जेवढा आनंद झालेला असतो, महाराज म्हणतात, मला भजन करताना तेवढा आनंद झाला पाहिजे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कैसे राहो माझे मन, कैसे राहो माझे मन, कैसे राहो माझे मन, कैसे राहो माझे राहो माझे मना दे, 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 राहो माझे मना.
माझे मन, गाता ऐकता हरिगुण. लक्ष देऊन ऐका, थोड्या वेळात मी थांबणार आहे, थोडा वेळ लक्ष द्या. माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आता हे गाण्याचं काम करतायत आणि तुम्ही जांभळ्या देण्याचं नाही का नाही. हे गाताने जेवढ्या आनंदानं गातात, तुम्ही ऐकताने बी तेवढ्या आनंदानं ऐकलं पाहिजे. हे गाताने जेवढ्या प्रेमानं गातात ना, महाराज इथं फक्त प्रेमानं जमलेली माणसं आहेत. हा, माझं वाक्य कळलं का तुम्हाला? इथं प्रेमानं जमलेली माणसं आहेत, इथं पाकिटानं जमलेली माणसं नाहीत. मग पाकिट नसताना बी तेवढंच प्रेम आहे. लक्षात आलं का? हे प्रेमानं गाणं आहे. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. इथं प्रेमानं गाणं आहे ना, मग प्रेमानंच गायलं पाहिजे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमापेक्षा देवाला प्रेम आणि रागापेक्षा अनुराग लवकर कळतो. हा, म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने. जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और भेद करे. शब्दाकडे लक्ष द्या. जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली में आए नहीं, वो प्रेम का ठिकाना क्या जाने. जिसने को भी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में. वेद शास्त्र संपन्न आहे. काही महाराज लोक, क्षमा मागून बोलतो, खूप विद्वान आहेत, पण कुणाला तरी नाव ठेवल्याशिवाय त्याचं कीर्तन पूर्णच होत नाही महाराज. आणि 2 तास चांगलं बोलतात आणि थोडं ओकल्यामुळं ते ऐका वाटत नाही. जो वेद पढे और भेद करे. अरे हे जग एकसारखं देवानी बनवलेलंच नाही ना. तुम्ही सांगता ना मुंडे मुंडे मतिर भिन्ना, आणि मग एवढं लक्षात कसं राहत नाही की बा आपल्यासारखं सगळ्याला कसं जमन. नाही ना जमणार आहे. जो वेद पढे और भेद करे, मन में नहीं निर्मलता आहे. मनामध्ये निर्मलता नसेल तर महाराज तुम्हाला एकदा पाहायचं का तिकडं सगळ्यांनी पाहून घ्या बरं. फिरवा तोंड, फिरवा फिरवा. झालं का पाहून? आता इकडे बघ. हां, काय एवढा वेळ काढून आलो आपण. थोडंसं माझ्याकडे झालं, आता 15 मिनटं राहिले आपल्याला. वेळेतच थांबायचं आहे का नाही. मनामध्ये निर्मलता नसेल तर फायदा नाही. प्रेमानं असलं पाहिजे मन. लक्ष देऊन ऐका बरं का. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. महाराज म्हणतात श्रोत्याने असं बसलं पाहिजे की वक्त्याच्या मुखातून याच्यानंतर कोणता शब्द येणार आहे, चातक पक्षासारखं त्याची वाट पाहिली पाहिजे. एवढं सतर्क असलं पाहिजे गाताना आणि ऐकताना, आहे का नाही. पण असं आहे का, नोटा मोजताना मन अजिबात इकडं तिकडं जात नाही. हां, आणि कीर्तनात परमेश्वर महाराजाकडं पाहिल, विवेक महाराजाकडं पाहिल, दीपक महाराजाकडं. कीर्तनात काय महाराज, माळ जपायला लागली की कुणीकडेही मन जातं, आणि नोटा मोजायला लागल्यावर मन कुठंच जात नाही. आहे मनाचा स्वभाव आहे. गातानी मन तसंच राहिलं पाहिजे आणि ऐकताना मन तसंच राहिलं पाहिजे. एकच उदाहरण सांगणार आहे, जरा लक्ष देऊन ऐका. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं, आणि रावणाचं सैनिक मेल्याच्या नंतर सीता मातेला सोडवलं आणि अयोध्येमध्ये घेऊन आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली, अधिकार परतवे, तसं तसं त्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. बरं, सगळ्यांना बक्षीस दिले बरं का. पण आथपासून इथपर्यंत ज्या हनुमंतरायानं एवढी मोठी कामगिरी केली, त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा तुम्ही हनुमंतरायाला काहीच दिलं नाही.
प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याकडं तरी काय नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जेव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ तरी काय नाही. तुला काय द्यायचं ते तू हनुमंतरायाला दे. आणि प्रसन्न होऊन हनुमंतरायाला सीतामातेनं आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार दिला. प्रसन्न झाल्यावर लोक काही बी देतात महाराज. आता हे आपल्याला काही विकत नाही घेतलं आपण. वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने 80,000चं. त्याला काय, प्रेम करणारी माणसं खूप आहेत आणि प्रसन्न झाल्यावर काही बी देतात महाराज. जीव ओवाळून टाकणारी माणसं आहेत हा, लक्षात ठेवा. हनुमंतरायाला सीतामातेनं नवरत्नाचा हार दिला गळ्यातला. हनुमंतरायानं तो हार घेतला, मणी पायचे फोडायचे आणि फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणते, हनुमंता अहो माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिलाय आणि मणी फोडून पाहताय काय आणि फेकून काय देताय. तेव्हा हनुमंतरायानं सांगितलं, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतराय म्हणले, या मण्यात राम नाही ना, मग याचं माझ्याजवळ काही काम नाही. हार फेकून दिला महाराज. जो नहीं राम का वो नहीं काम का. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. बघा, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी शरद जी. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. संसारी माणसाच्या संगतीत काम आठवेल आणि साधूच्या संगतीत राम आठवेल. सीतामातेला राग आला. हनुमंतरायानं तो हार फेकून दिला. अरे का, हनुमंतरायानं हार फेकून दिला. मला सांगा, तुम्ही कीर्तन संपल्यानंतर आता घरी चाललात. कीर्तन संपल्यानंतर घरी चाललात आणि जाता जाता तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या. एक आहे रामाची, माझ्याकडे लक्ष द्या, आणि एक आहे रावणाची. तुम्ही कोणती उचलाल? बोला बोला. रामाची उचलाल. पुढं चालून पुन्हा 2 मूर्त्या लागल्या. एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. पण रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना, कोणती उचलाल? सोन्या. म्हणजे सोन्याचा असला तर रावण बी चालल. माझं पूर्ण कळत ना. सोन्याचा आहे ना, मग रावण असू द्या ना, काय होतं त्याला, बरोबर आहे का नाही. हनुमंतरायाने तो हार फेकून दिला. शरद महाराजाची इच्छा असेल मी ब्रेसलेट फेकून द्यावं, पण नाही फेकणार मी तुला. हनुमंतरायानं हार फेकून दिला महाराज. हनुमंतरायानं हार फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. या देहात राम आहे का? तुमच्या या देहात राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात जर राम नसेल तर याचं माझ्याजवळ काय काम आहे. छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन.
हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. मागा तुम्हाला काय मागायचं. काय नाही म्हणले, थोडासा आवाज वाढवा. मागा तुम्हाला काय मागायचं. तेव्हा हनुमंतराय म्हणले, देवा मला काय नको. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. आम्ही धन मिळवलं कोणतं. राम नामाचं धन मिळवलेलं आहे, म्हणून आता मला काही नको. प्रभू रामचंद्र म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा, माझ्याकडे लक्ष द्या. तेव्हा हनुमंतराय म्हणले, देवा तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची, मग एक करा. जिथं जिथं तुमचं भजन चालू आहे, कथा चालू आहे, तथा मला ती ऐकता यावी. आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणा करणारे माणसं म्हणतात, रामायणात कोणी माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं, हनुमंतराय बसलेले असतात. म्हणतात, आई हनुमंत विराजिये, आई हनुमंत विराजिये, कथा करो मति अनुसार, कथा मति अनुसार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. हनुमंतरायाला बोलवतात. गाता ऐकता हरिगुण, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण, नादी लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाय कासवीचे पिले माय. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
पाने पाय कासवीचे पिले माय, तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. बस भजन करत असताना थोडा आवाज द्या. भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तसं राहिलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, आपला वेळ संपत आलेला आहे. 10 मिनटं माझ्या हातात राहिले. 10 मिनटं मी घेणार आहे आणि बरोबर वेळेत माझ्या मी थांबणार आहे. सज्जन हो, आज वैकुंठवासी हरिभक्त पारायण भागवताचार्य युवा कीर्तनकार सोमनाथ महाराज नाईकवाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सगळ्या मित्रपरिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळेच मित्रपरिवार म्हटल्याच्या नंतर सर्वच मित्र आले बरं का. वैयक्तिक कुणाचं नाम उल्लेख करायची गरज नाही. म्हणून सगळे मित्रपरिवार आणि सगळी ग्रामस्थ मंडळी, नांदगाव तालुका आणि चाळीसगाव तालुका या दोनही तालुक्यातल्या सगळ्याच मंडळींनी महाराजावर जे भरभरून प्रेम केलं, हे प्रेमाची कशातच मोजमाप होऊ शकत नाही. महाराज थोडा आवाज द्या. या प्रेमाचं मोजमाप कशात होऊ शकत नाही. अनेक महाराज वैकुंठवासी झाले, अनेक महाराज होतीलही, पण महाराज माझ्या पाहण्यात तरी ही पहिली घटना आहे की सोमनाथ महाराज गेल्याच्या नंतर 12 सप्ते होतात. याला दुर्भाग्य म्हणावं का याला भाग्य म्हणावं, मी संभ्रमात पडलेलो आहे बरं का. अरे एखाद्या माणसाच्या जाण्यानं सुद्धा परिसरात 10-12 सप्ते जर होत असतील तर त्यांच्या राहण्यानं किती सप्ते झाले असते महाराज, हे एक त्यांच्या राहण्यानं किती सप्ते घडून आलेले असते, लक्षात ठेवा. म्हणून होत नाही. चांगले चांगले नामवंत महाराज गेले, एका दिवसाच्या आणि 7 दिवसाच्या वरी कोणाच्या नावानं सप्ताह झाला नाही. पण इतिहासात माझ्या नजरेत तरी, माझ्या या एवढ्या वारकरी संप्रदायाच्या कालावधीमध्ये ही इतिहासातली माझ्या जीवनातली पहिली घटना आहे. पुढचं मला माहिती नाही, पण ही पहिली घटना आहे की महाराज गेल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या गावांनी सप्ते घेतले महाराज. प्रत्येक महिन्याला 3-4 दिवसाचा उत्सव आणि पळाशीनं त्याच्यामध्ये तर एक वेगळंच मुकुट केला. 7 दिवसाचा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह पळाशीकर ग्रामस्थही आज उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी महाराजांच्या निमित्तानं घडून आणलेला आहे. महाराज एकीकडे एका मनामध्ये आनंद आहे आणि एका मनामध्ये दुःख आहे. एका डोळ्यात आनंद आहे आणि एका मनामध्ये दुःख आहे. आनंद या गोष्टीचा आहे की परमार्थ घडायला लागला, आणि दुःख या गोष्टी आहे ज्यांच्यामुळं घडायला लागला ती आपल्यात नाहीत. गड आला पण सिंह गेला, असं आहे. सोमनाथ महाराजाबद्दल मी काय बोलावं. माझी जेव्हा कथा होती तेव्हा सोमनाथ महाराज 7 दिवस माझ्याजवळ होते बरं का. 7 दिवस, आणि 7 दिवसामध्ये सोमनाथ महाराजांनी मी बोललं ते ऐकत राहायचं. बस बाबा तुम्हाला काही कमी जास्त पडलं तर मला सांगा. एवढा गोड स्वभावाचा माणूस महाराज. असं आहे ना, देवाच्या कधी कधी देवाचा बी राग येतो बघा. धुंद झाला तुझा दरबार, अशी परिस्थिती होते का नाही. एखाद्याची वाट पाहावी लागते यान मराव, पण ते मरत नाही. आणि एखाद्यासाठी प्रार्थना करावी लागते याने जगावं, पण ते जगत नाही. कधी कधी देवाचा न्याय, थोडा आवाज द्या दादा, कधी कधी देवाच्या घरचा न्याय माणसाला कळत नाही बरं का. पण असं म्हणतात ना, हे खरं आहे का खोटं आहे मला माहीत नाही, पण मी बराच वेळ ऐकलेलं आहे. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो सर्वाला आवडीचा असतो ना महाराज, देवसुद्धा काही माणसं यायला लागले की घाबरत असेल की अरे याला खालीच राहू द्या, नका पाठवू एवढ्या लवकर माझ्याकडं, म्हणून काही माणसाची वाट पाहावी लागते यानं जावं. आणि महाराज ज्यांनी क्रांती केली ना त्यांनी कमी वयातच केलेली आहे. माऊलीचं जर आयुष्य पाहिलं तर अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायानं समाधी घेतली. तुकाराम महाराज 42 वर्षे, शिवाजी महाराज 50 वर्षे. अवघ्या 50 वर्षाच्या वयात छत्रपती शिवाजी महाराजानं 270 किल्ले काबीज केले. एक घर बांधायला आयुष्य जातं महाराज. 270 किल्ले कसे घेतले असतील राजानं, काय कर्तृत्व असेल राजांचं, लक्षात ठेवा. म्हणून एकच सांगेल, पण आज खऱ्या अर्थानं जर दुःख कोणाला असेल तर या परिवारावर सर्वात जास्त दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. चिमुरडी मुलगी असेल, पत्नी असेल, म्हणतात ना तरुण वयात पतीचा आधार जाऊ नये आणि म्हातारपणात पत्नीचा आधार जाऊ नये. तरुण वयामध्ये जर पती निघून गेला तर ते जगणं म्हणजे एखाद्या डोंगरासारखं असतं महाराज. त्या वेदना एखाद्या डोंगरासारख्या असतात, एवढ्या दुःखदायक वेदनादायक असतात. आता चिमुरड्या लेकराला बाप म्हणून कोणाला हाक मारायची, लेकरांनी बाप म्हणून कोणाला हाक मारायची, एक परिस्थिती अशी असते बघा. म्हणून म्हणतात ना दादा, जाणार तर प्रत्येकच माणूस आहे. येथ नाही उर आले अवतार, हेरते पामर
पण एखाद्या माणसाचं अकाली जेव्हा जाणं असतं ना तर ते दुःख फार वेगळं असतं आणि ते दुःख पेलवणारं नसतं बरं का. ते दुःख पेलवणारं नसतं. म्हणून खऱ्या अर्थानं या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही आहे का. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारी खूप माणसं मिळतात, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतात, पण चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं. तुम्ही माझ्यावर प्रेम करता होय अण्णा, काय कराल, महाराज 4-5 लाख रुपये उसने घ्या, तुमचं काम भागवा, परत मला द्या, बरोबर. 5-10 लाखाची आपण एखाद्याला मदत करू प्रेम करत असलो तर, पण एखाद्याला म्हणलं तुमचं प्रेम आहे माझ्यावर, तुमचा हात कापून मला द्याल का. पण आई आपल्या लेकरासाठी पोट कापायला सुद्धा तयार होते शिजरच्या टायमाला आणि त्याला जन्माला घालते. ते आई करू शकतं, बाकी कोणी करू शकत नाही. मी सांगेल या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये माणसाच्या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही दादा. हे आईचं प्रेम असतं बघा. उन्हाळ्याच्या दिवसात एक मुलगा पत्र बरोबर करत होता, कळते ना तुम्हाला, आमच्या इकडे त्याला पत्र फ्यारणं म्हणतात बघा. तो पत्र व्यवस्थित करत होता, पावसाळा लागणार आहे म्हणून, आणि त्याची आई काठी टेकवत बाहेर आली. बाळू, अरे सूर्य माथ्यावर आलाय राजा, उतर खाली राहू दे, ते पत्रावरून काही बंद पडलं नाही. ते पोरगं म्हणतं आई तू तुझं काम कर, तू घरात बस, मला माझं काम करू दे. ती आई म्हणते अरे ऊन आहे बाळा, ऊन लागेल, चटका लागेल, खाली ये पहिल्यांदा. ते पोरगं म्हणतं आई मला ऊन लागते, तुला काय करायचं, तू तुझं काम कर आई, मला माझं काम करू दे. पोरगं ऐकत नाही बघा. आईचा जीव तुळतुळ होतो पण पोरगं ऐकत नाही. तेवढ्यात ती आई जाते आणि त्याचं 3 वर्षाचं कार्ट बाहेर आणते आणि उन्हात ठेवते. ते पोरगं नाचतं उन्हात, थै नाचतं आणि वरून बाप आईला म्हणतो आई अगं त्या बाळूला घरात ने ना. त्याची आई म्हणते का, अगं ऊन लागतंय त्याला आई, त्याला घरात ने. त्याची आई म्हणते मग त्याला लागतं, तुला काय करायचं, त्याला लागतं ना, तुला काय करायचं. अगं आई कळत नाही, त्याला ऊन लागेल, चटका लागेल, ताप येईल, त्याला पहिल्यांदा घरात ने. ती आई म्हणते नाही नेणार मी. अगं आई त्याला घरात ने, मी तुझ्या पाया पडतो. तेव्हा ती आई म्हणते बाळा 3 वर्षाचं तुझं कार्ट मी 2 मिनटं बाहेर ठेवलं तर तुला एवढा त्रास झाला. अरे मी 45 वर्षाचा होईपर्यंत तुझ्यावर प्रेम केलं, तुला सांभाळलं, तुला चटके लागल्यावर मला किती त्रास होत असेल. महाराज आज खऱ्या अर्थानं हा मुलगा एवढा गुणवान, अरे किसी का पागल पुत्र भी जब घर छोड़ के निकल जाता है ना, उसके माँ को पूछो क्या बीतती है. पागल पोरग जरी घरी नसलं ना तर महाराज कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई त्याची आठवण काढत राहते. एवढ्या गुणवान पोराच्या आठवणी कशा विसरतील हो. एवढ्या गुणवान पोराच्या आठवणी त्या आईला विसरतील तरी कशा. हे दुःख मरणापेक्षा जास्त असतं महाराज. आई देवाकडे एक विनंती करत असेल, देवा माझ्या सोमनाथच्या ऐवजी तू मला जरी नेलं असतं तरी बरं झालं असतं, पण माझ्या सोमनाथला तू न्यायला नव्हतं पाहिजे. म्हणून म्हणतात काही क्षणाचं जीवन आहे, म्हणतात ना मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा. काही क्षणाचं जीवन होतं बघा. प्रत्येकासोबत असं सौजन्याने वागा की ही आपली आणि याची शेवटची भेट आहे. महाराज अब्जाधीश माणसाचे हाडं सुद्धा घरी आणता आले नाही. ज्याचे पैसे मोजणं होत नाही ना त्याला जाळायला 200 रुपये रोजाची माणसं होती बरं. या कोरोनामध्ये अनेक माणसं आपल्यामधून निघून गेले. कोरोनामध्ये प्रत्येकाच्या जीवनातली एक खास व्यक्ती निघून गेली महाराज. म्हणून या परिसरातल्या सगळ्या मित्रांचा एक चांगला मित्र मिळणं फार अवघड असतं बरं. चांगला मित्र मिळणं फार अवघड असतं महाराज. आणि तो चांगला मित्र सगळ्यांना सोडून निघून गेला, ही उणीव भरून निघणारी नाही. पण महाराज एकच सांगेल, ते गेल्याच्या नंतर आपल्यावर एक जबाबदारी आहे. परमार्थासाठी त्या माणसाने आपला देह झिजवला. आपली एकच जबाबदारी आहे, या कुटुंबाला आपल्याला जेवढं हातभार लावता येईल आणि जेवढं सावरता येईल तेवढं सावरण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि मी पाहिलं या भागातल्या सगळ्या महाराज लोकांनी या परिवाराला मदत केली.
महाराज लोकच नाही तर इकडल्या ग्रामस्थांनी सुद्धा परिसरातल्या या कुटुंबाला मदत केलेली आहे. बस याच मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण हालाकीच्या परिस्थितीमध्ये आईवडिलांनं आपल्या सोमनाथला शिकवलं होतं आहे की नाही. ऊस तोडून सानपबाबांच्या मला सांगितलं सानपबाबांच्या शेतामध्ये ते मुकदम होते तेव्हा यांचे आईवडील ऊस तोडायला राहायचे. एवढ्या हालाकीच्या गरिबीच्या परिस्थितीतून हे कुटुंब उभं राहिलं होतं आणि नेमकेच कुठं सोन्याचे दिवस सुरू झाले होते आणि अशा टायमाला महाराजांना जावं लागलं. पण म्हणतात ना देवाच्या पुढं आपलं काही चालत नाही महाराज. देवाचा न्याय कसा असेल हे आपण सांगू शकत नाही. पण एकच करा, या कुटुंबाला आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. मला असं कळलं प्रत्येक महिन्याला कार्यक्रम झाला आणि कोणत्याच महाराजानं इथं दक्षिणा घेतली नाही, पैसे घेतले नाही. कोणत्या गायक वादक एवढं समर्पण कुणासाठी बी नाहीत करत महाराज लोक बरं का. इथं आलेल्या गायक वादकांनी सुद्धा 1 रुपया घेतला नाही. एवढंच नाही तर हा जो मंडप आहे हे साऊंड आहे हे सुद्धा फुकट आहे महाराज. अजून काय पाहिजे, हे सुद्धा फुकट आहे, याचा सुद्धा 1 रुपया ते घेणार नाही. आणि मीही सांगतो मी सुद्धा आजच्या कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा घेणार नाही. बस माझ्याकडून ह्या कुटुंबाला एवढी मदत राहील. तुम्हालाही माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा या कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी मदत करा एवढीच जाता जाता विनंती करणार आहे. महाराज इथं बसलेल्या प्रत्येका माणसाने 1000 जरी रुपये दिले तरी खूप मोठा हातभार या कुटुंबाला लागेल. म्हणून पुन्हा एकदा या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने या कुटुंबाला द्यावी अशीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज, नंदू महाराज आज आवर्जून दूरवरून कीर्तनकार, युवा कीर्तनकार, आपण सेमारो मराठी झी टॉकीजवर ज्यांना पाहिलं ते माझे मित्र आमचे जगताप महाराज, श्रावण महाराज जगतापसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बऱ्याच वर्षापूर्वी मी दादांच्या घरी गेलो होतो कीर्तनाला. मला बोलवलं होतं आमचे योगेश महाराज दात्रक. योगेश महाराजांना सुद्धा धन्यवाद. भाऊसाहेब महाराज, राधेश्याम महाराज, आकाश महाराज, इकडची सगळीच महाराज मंडळी दादा आहेत सगळेच महाराज. हिरापूरकर महाराज, काय नाव त्यांचं, विनय महाराज, विनय महाराज आहे की नाही. त्यांनी त्यांच्या गावाला पहिला सप्ताह केला, नंतर सप्ते सुरू झाले की नाही. विनय महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि हरिभक्तपरायण आमचे सोमनाथ महाराजांचे मित्र, माझे मित्र रामायणाचार्य, युवा कीर्तनकार आमचे घोडके महाराजही महाराजांच्या प्रेमामुळं गणेश महाराज उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. बाहेरगावची बरीचशी मंडळी आहे, कुणाचं नाव घेतलं जाईल कुणाचं राहील. चेहऱ्यानं मी सगळ्यांना ओळखतो. तुमच्या सगळ्यांचं भरभरून माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर कलिक वरदा